नमस्कार, लालबागची सिद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. लालबाग परळ म्हटलं की गणेश मूर्तींचे अनेक कारखाने आपल्याला बघायला मिळतात. लालबाग परळमध्ये मूर्ती बुक करायची असं प्रत्येकाला वाटतं, कारण इकडल्या मूर्तींची वैशिष्ट्य वेगळी आहेत. इथे अनेक शॉप्स आपल्याला एका छताखाली बघायला मिळतात आणि अनेक गणपती बाप्पांच्या मूर्तींचे कारखाने बघायला मिळतात. तर असंच मी चिंतामणी गणसंकुलमध्ये इथे आले. मी म्हटलं तुम्हाला सुद्धा यावर्षी नक्की कोणकोणत्या बाप्पांच्या मूर्ती आल्या आहेत त्या दाखवते, जेणेकरून तुम्ही घर बसल्या या मूर्ती बघू शकता आणि नक्की तुम्हाला एखादी मूर्ती आवडली तर इथे येऊन पटकन आपली मूर्ती बुक करू शकता. आता गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय, तर लवकरात लवकर तुमची मूर्ती बुक करायलाच हवी. तर चला मी आज तुम्हाला दाखवते चिंतामणी गणसंकुल. तर आता आपण चिंतामणी गणसंकुलमध्ये आहेत आणि इथे एका छताखाली आपल्याला अनेक शॉप्स बघायला मिळतात आणि त्यातल्या त्यात एका शॉपवर माझी नजर खिळून राहिली आणि ते म्हणजे माऊली आर्ट. कारण इकडल्या मूर्ती इतक्या सुंदर आहेत, अक्षरशः इतक्या बोलक्या आहेत ना, की बाप्पाकडे बघितलं की खरंच वाटतं की बाप्पा आपल्याशी बोलतायत. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक मंडळांच्या ज्या आपण सार्वजनिक गणेश मूर्ती बघतो, तर त्याचं छोटं व्हर्जन म्हणजे आपण घरात अशा बाप्पांच्या मूर्ती बसवू शकतो, तशा अगदी सेम टू सेम मूर्ती इथे मला बघायला मिळाल्या. तर या माऊली आर्ट्सचे ओनर जे आहेत विशाल घाणेकर दादा, ते आपल्या सोबत आहे. नमस्कार दादा, लालबागची सिद्धीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दादा, तुम्ही कुठून आलात आणि किती दिवस ही तयारी सुरू असते? आपलं जे आहे आपण आपलं मेन वर्कशॉप आहे ते सांगलीला आहे. सांगलीला मूर्त्या सर्व बनतात. तिकडे आपलं हे बनायला फेब्रुवारीला चालू होतो आपलं काम. ऑलमोस्ट सर्व काम फेब्रुवारी चालू करतो आणि ते म्हणजे काम करता मग आपण ऑलमोस्ट कलर करून मग ह्याला जून पर्यंत हे करतो, आपण फायनल करतो सर्व जी गोष्ट आपले. अच्छा. आणि मला सांगा की तुमच्याकडे दोन प्रकार आहेत, एक पीओपी आहे, एक शाडूची माती आहे. नक्कीच शाडूच्या माती आपण जास्त प्रिफर करतो कारण त्या इको फ्रेंडली आहेत. त्या आपण विसर्जन केल्यावर विरघळतात. पीओपीचा खूप प्रॉब्लेम होतो. पण खरं सांगू तर जेव्हा आपण अशा गणेश मूर्ती बघतो, तर तेव्हा आता मी अनेक जणांना विचारताना बघितलं की ह्या मूर्ती शाडूमध्ये मिळतील का? तर तशा मिळतात किंवा काय प्रॉब्लेम होतो की जेव्हा अशा गणेश मूर्ती किंवा बॅलन्सिंग ज्या मोठ्या सार्वजनिक मंडळांमध्ये बघतो, तर त्या का नाही शाडूमध्ये बनत? त्याचा प्रॉब्लेम हा आहे की ते खूप हेवी बनतात आणि ते प्लस बॅलन्सिंग करायला बोललं तर कसं त्यांना मातीमध्ये अशी स्ट्रेटच राहू शकते, असं बनू शकत नाही. बनवायला मग त्याला रॉड टाकायला लागतो, मग त्याला ते सुकल्यानंतर त्याला तड पडायचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तुकडे बोलत ना, त्याला लाईन येतात लगेच. त्यामुळे ते लवकर म्हणजे मातीमध्ये बनत नाही. ह्याच्यामध्ये पीओपीमध्ये का काही होऊ शकत नाही, टेन्शन नाही त्याला. त्याला तड पडत नाही, काही होत नाही असं आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सर्व पीओपीमध्ये हे करतात, कारण की त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही आणि ते हेवी असतात खूप. मातीमध्ये बनताना ते जेव्हा तुम्ही चालू करतात बनवायला, तर ते पूर्ण माती असते. आता हे एवढं माती भरली नसते. आतून पोकळ असतं पूर्ण. माती भरलं त्यामुळे ते हेवी पण होते आणि ते सांभाळायला खूप रिस्ट्रिक्शन लागतं. अच्छा. मी ते बघितलं तुमचं वैशिष्ट्य आहे शॉपचं की अनेक सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती तुमच्या इथे. तर ह्या वर्षी कोणकोणत्या मंडळांच्या मूर्ती तुम्ही बनवल्या? आपल्याकडे काळा चौकी आहे, परत अखिल चंदनवाडी, गोड गणपती बोलतात त्यांना. नंतर आपल्याकडे नरे पार्कचा राजा आहे, गणेश गल्ली आहे, चिंतामणी आणि लालबाग राजा आहे. फेमस हे 5 मंडळाचे आपल्याकडे आहे. अजून ओम तांडव खेतवाडीचे त्याचं पण आहे. साकी नाकाचा एक राजा आहे. आपण हे सर्व म्हणजे मूर्त्या पण आपण यावर्षी रेडी केल्यात. ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे जेव्हा ग्राहक येतात? कोणत्या प्रकारच्या मूर्ती किंवा कोणत्या रूपातल्या मूर्ती यावर्षी जास्त ग्राहकांना पसंतीला पडतात? ग्राहकाला यावर्षी जास्त करून तर दोन्ही सिमिलरच आहेत, पण माझ्याकडे असं अँटिक पीस आहे, जसे काय मोठ्या मंडळाचे रेप्लिका आहेत. तर ऑलमोस्ट सर्वांना जास्त करून चिंतामणी आवडलाय, गणेश गल्ली आवडलाय, परेलचा राजा. हे सर्वात जास्त पब्लिकची डिमांड आहे माझ्याकडे सर्वात जास्त. धन्यवाद दादा, तुम्ही इतका वेळात वेळ काढलात, कारण ग्राहक सुद्धा खूप आहेत. तर नक्की कधी इथे चिंचपोकळीच्या इथे आलात तर या गणसंकुलाला, चिंतामणी गणसंकुलाला भेट द्या आणि ह्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. त्यांचं पेज सुद्धा आहे इंस्टाग्रामचं, मी नक्की ते मेन्शन करेन. तर नक्की माऊली आर्ट्सला व्हिजिट करा. बाप्पांच्या बाजूला इथे बसलं ना की एक वेगळं सुख मिळतं, एक वेगळी शांतता मिळते मनाला. आणि बाप्पांच्या ह्या शॉप्समध्ये आपण जेव्हा येतो ना, तर तासनतास इथे पाय रेंगाळत राहतात, कारण बाप्पांचा सहवास आपल्याला अधिकाधिक हवा असतो. तर इकडे हे दादा रंगकाम करतायत मूर्तींचं. ज्यांना म्हणजे तुम्ही जेव्हा इथे बाप्पा बुक करायला येता आपल्या मूर्ती, तर त्यावेळेला ज्यांना धोतराचा रंग वेगळा हवा असतो किंवा कस्टमाइज पद्धतीने मूर्ती हवी असते, तर तशी इथे करून मिळते. तर आपण दादांना विचारूया की हे नक्की काय तुम्ही बाप्पांचं जे रंगकाम करताय, ते नक्की काय ऑर्डर होती किंवा काय त्यांना कशी मूर्ती हवी होती?
कस्टमरला जे त्याचा बेस कलर आहे त्यांना ते आवडला नव्हतं, त्यामुळे आपण त्यांना वेगळा चेंज करून त्यांना पाहिजे, त्यांना ऑफ व्हाईट मध्ये पाहिजे. त्याची धोतर थोडी त्यांना लाईट वाटत होती, ते बोलले की थोडं मला डार्क करून द्या. तर त्यांचं हे कलर पण थोडा डार्क करून देणार आहे. आणि पाठची जी त्यांची गादी आहे ती पण त्यांना लाईट वाटत होती, त्यांना मला आम्हाला डार्क पाहिजे कारण की मूर्ती ऑलमोस्ट थोडीशी लाईट कलर मध्ये आहे, त्यामुळे आम्हाला डार्क करून पाहिजे होती. त्यामुळे जसं त्यांना हवं आहे त्यांना आपण जसं कस्टमाइज करून देतो आपण. त्यामध्ये मग कलर काम असू द्या किंवा धोतर काम असू द्या, आपण सर्व कस्टमाइज करून देऊ शकतो आपण आपल्या इथे. तर आज मी चिंतामणी गणसंकुलमध्ये आली होती आणि इथल्या वेगवेगळ्या मूर्ती मी तुम्हाला दाखवल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही चिंतामणी गणसंकुलला आला होतात का आणि तुम्ही मूर्ती बुक केली होती का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.